नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे। ही आहे कोबी। पर्पल कलरची दिसते पण हिला ॲक्च्युअली रेड कॅबेज म्हणतात। तर याची भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले कोबी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिला चिरून घेतलेला आहे मी इथे। तर आतून पण व्हाईट आणि पर्पल कलरची दिसते कोबी, खूप सुंदर दिसते दिसायला आणि खूप चांगली आहे, पौष्टिक आहे। हार्टसाठी आणि डायजेशनसाठी तर खूप चांगली आहे। याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण आहेत, तर मग एखाद्या वेळेस कधी खायला हरकत नाही, खूप चांगली आहे शरीरासाठी। तर पहिले इथे सगळी कोबी मी छान व्यवस्थित चिरून घेतली आहे आणि धुतलेली आहे। तर आता कोबीसाठी मी इथे 2 ते 3 चमचे मूग डाळ घेतली आहे, ती पाण्यात भिजवली आहे। मूग डाळ पहिले स्वच्छ धुवून घेणार आहे मी इथे आणि हिला पाण्यात भिजवणार एक 15 ते 20 मिनिटं। भाजीमध्ये टाकण्यासाठी मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मीडियम साईजच्या आहेत, त्या चिरून घेणार आहे आणि एक टोमॅटो पण आपण आता चिरून घेणार आहोत। मिरची जी आहे ती खूप तिखट अशी नाही आहे, नॉर्मल घेतलेली आहे मी। तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक मिरची ॲड करू शकता। तर इथे आपला टोमॅटो आणि मिरची चिरून झालेली आहे, तोपर्यंत मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे। कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकणार आहे आपण आता। तेल तापल्यानंतर कढईमध्ये मी 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरे टाकलेला आहे आणि 1 चमचा हिंग पण टाकलेला आहे। आपण जशी कोबीची भाजी करतो तशाच पद्धतीने कोबीची भाजी केलेली मी आहे ही, खूप काही वेगळं असं केलेलं नाही आहे। तर याच्यामध्ये आता 1 चमचा हळद ॲड केलेली आहे आणि एक मिरची जी चिरली होती आपण ती टाकणार आहोत। मिरची छान तडतडल्यानंतर आपण जी डाळ भिजत टाकली होती मूग डाळ, ती आता आपण ॲड करणार आहोत आणि ती परतून घेणार आहोत। ती चांगली शिजली गेली पाहिजे, 1 ते 2 मिनिटं आपण चांगली परतून घ्यायची आहे मूग डाळ। आता आपण टोमॅटो जो चिरला होता तो टाकणार आहोत आणि चांगलं परतून घ्यायचं आहे, 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे। टोमॅटो मऊ व्हायला लागल्यानंतर मग आपण कोबी वरतून टाकणार आहोत, जी चिरून ठेवलेली आहे। रेड कॅबेज म्हणतात याला। तर ती आपण टाकायची आहे आणि सगळी मिक्स व्यवस्थित करून घ्यायची आहे आता आणि मग शिजवायला ठेवायची आहे। कोबी चांगली मिक्स झालेली आहे। आता याच्यामध्ये 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे मी आणि परत कोबी व्यवस्थित हलवून घेणार आहोत आता आपण आणि मग झाकून ठेवणार आहोत। 3 ते 4 मिनिटं इथे कढईवर झाकण ठेवलं होतं मी। आता चांगली कोबी शिजली आहे, थोडी मऊ होत आलेली आहे, अजून पूर्ण मऊ झालेली नाही आहे, त्याच्यामुळे परत मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे। इथे मी आत्ता भाजीची चव टेस्ट केलेली आहे, तर थोडी गोड लागते ही कोबी, तर तुम्ही अजून तिखट ॲड करू शकता किंवा एक मिरची ॲड करू शकता। आणि इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे। दिसायलाही सुंदर आणि चवीलाही पौष्टिक अशी भाजी तुम्ही नक्की बनवा कधीतरी आणि कशी लागते मला नक्की सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।